लाईफ पॉझिटिव्हच्या एका नवीन सादरीकरणामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. दुर्गेचं नवरात्र चालू आहे. आज ललिता पंचमीचा योग आहे आणि या शुभ पर्वावर एक प्रसिद्ध गीत आपणासमोर सादर करीत आहे. चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे. हे बोल आहेत पद्मश्री बाब बोरकरांचे. गोव्याचे प्रसिद्ध कवी यांनी मराठी साहित्याची अतुलनीय अशी सेवा केलेली आहे. त्यांचं हे भावगीत आहे आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट अशी की त्याला स्वर चढविलेला आहे ते पद्मश्री पद्मभूषण पु ल देशपांडे यांनी. इट इज अन ओड टू लक्ष्मी, goddess Lakshmi, the goddess of wealth. The ode is in Marathi and is composed by famous poet Babha Borkar, and it is sung by renowned Marathi versatile writer, actor, singer, composer पु ल देशपांडे. चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे. लक्ष्मीचं वर्णन आहे आणि लक्ष्मी ही चंचल आहे. कवी असं विनंती करतो आहे लक्ष्मीला की आमच्या घरामध्ये तुझे चरण जे चपल आहे, चपलता ज्याचा गुणधर्म आहे, ते आमच्या घरी स्थिरावे, थांबावे. आणि तुझा आमच्या घरात वास असताना काय व्हावं, तर तुझा जो दिव्य प्रकाश आहे, तुझी जी प्रभा आहे, ती आमच्या हृदयामध्ये अंतरंगामध्ये शिरावी. आता लक्ष्मी आहे, चपल आहे, चंचल आहे आणि म्हणून कवी म्हणतो आहे की तू कुठून कुठे जाते हे सांगता येत नाही, परंतु ज्या ज्या ठिकाणी तू जाते त्या ठिकाणी आनंदाच्या राशी ती उधळते. आणि मग त्या राशी उधळल्या की भाविकांच्या, भक्तांच्या, साधकांच्या मनामध्ये दीपराग जागा होतो आणि पुन्हा ध्रुवपद येतं, चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे. आता तुझा निवास कुठे आहे? लक्ष्मीला कवी सांगून राहिलेला आहे, श्रीहरीचं नाभीमधून निर्माण झालेलं कमळ, जे कमळ ब्रह्माचं, परब्रह्माचं प्रज्ञास्थल आहे, त्या कमळावर तू विराजमान आहे. तुझे नयन कसे आहेत? रुद्र नयन तूच प्रगटशी प्रभावे. तुझे तिसरा नयन हा रुद्र नयन आहे आणि तो कधी कधी तो उघडतो. चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे. शककर्त्या शुभवचनी प्रमदांच्या रतिनयनी सज्जन मन वृंदावनी किती तुला भजावे. वृंदावनामध्ये तुझा निवास असतो आणि या सज्जन मनही वृंदावनामध्येच निवास करतात, तुला किती भजावं.
चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे. तव चंचल मृदू चरणी, तुझे चरण हे मृदू आहेत आणि तुझे चरण हे चंचल आहे. पण तुझे चरण ज्या ठिकाणी पडतात त्या ठिकाणी धरणी कुसुमित होते, अंकुरते. त्या ठिकाणी धन धान्य जल याचे स्रोत जागे होतात. म्हणून स अधिक अंकुर, सांकुर कुसुमित धरणी. आणि ते धरणी मधलं सगळं धन धान्य जल हा सगळं बघितल्यानंतर बघून मुदित स्थिरचर का मी उगी राहावे, असा प्रश्न कवी विचारतो आहे. चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे. मम जीवन घुंगुर सर बांधीन तवी पदी सत्वर. कवीची कल्पना बघा कशी आहे, कल्पना विलास बघा. माझं जीवन हा घुंगराचा एक सर आहे आणि तो मी तुझ्या चरणामध्ये लवकर बांधण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे कवी आपली जागा महालक्ष्मीच्या पदचरणापाशी पदकमलापाशी आहे असं दाखवतात आहे. आणि माझ्या जीवनाचा घुंगुर सर तुझ्या पदावर बांधल्या जावा आणि क्षणभर तू भ्रमण करत असताना त्याचा नाद करावा एवढीच माझी इच्छा आहे. चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे आणि दिव्य किरण तुझे अंतरी शिरावे. चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे. पुढच्या स्लाइड मध्ये आपण बाबा बोरकरांचे हे स्वर्गीय शब्द आणि कुठल्याही साथ संगती शिवाय पु ल देशपांडेंचा आवाजामध्ये ते गाणं ऐकणार आहोत. चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे. चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे. आणि दिव्य किरण तुझे अंतरी शिरावे. चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे. कुठून कुठे सांग जाशी उधळीत आनंद राशी. आळवीत गौरवीत दीप राग भावे. चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे. श्रीहरीचे नाभिकमल ब्रह्म्याचे प्रज्ञास्थल. तृतीय रुद्र नयन तुची प्रकटिसी प्रभावे. चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे. शक करत्या शुभवचनी प्रमदांच्या रतिनयनी. शक करत्या शुभवचनी प्रमदांच्या रतिनयनी. सज्जन मन वृंदावनी किती तुला भजावे. चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे. तव चंचल मृदु चरणी सांकुर कुसुमित धरणी. तव चंचल मृदु चरणी सांकुर कुसुमित धरणी. बघुनी मुदित स्थिरचर कामी उगी रहावे. चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे.
मम जीवन घुंगुर सर, मम जीवन घुंगुर सर, बांधिन तव पदी सत्वर, क्षणभरी तरी तव भ्रमणी त्यानी नाद व्हावे. चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे, आणि दिव्य किरण तुझे, आणि दिव्य किरण तुझे अंतरी शिरावे. चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे, या घरी स्थिरावे. चपल तुझे चरण जरा. आबा बोरकरांचे शब्द आपल्याला कसे वाटलेत, आणि पु ल देशपांडेंचा कुठल्याही साथ संगती शिवाय असलेला गोड आवाज आपल्याला कसा वाटला ते कॉमेंट मध्ये नक्की कळवा. याचा दुसरा सिक्वेल घेऊन लाईफ पॉझिटिव्ह आपल्या समोर येणार आहे, आणि त्यामध्ये आपणाला लक्ष्मीचं वास्तव्य आपल्या घरात राहण्यासाठी आगळ्या वेगळ्या टिप्स, सूचना, लक्ष्मी कुठल्या घरात वास्तव्य करते आणि तिने घरात वास्तव्य करावं, समृद्धी, सुख, शांती आणावी म्हणून साधकाने काय करायला पाहिजे, हे याच्या सिक्वेल व्हिडिओमध्ये आपणासमोर घेऊन लाईफ पॉझिटिव्ह येणार आहे. धन्यवाद.